मॅचला होतीये सुरुवात. क्रिकेट ऑन मॅच ऑन. पहिल्या स्पेल मध्ये बॉलर अजय चव्हाण, दोन सलामीवीर बॅटर प्रसाद आणि त्याच्या सोबतीला खलीद. मॅचला सुरुवात. स्ट्राईक इनला बॅटर आहे स्ट्राईक इनला बॅटर आहे प्रसाद, नॉन स्ट्राईक इनला बॅटर आहे खलीद आणि पहिल्या स्पेल मध्ये बॉलर अजय चव्हाण. अंपायर सिग्नल ऑन. मॅचला सुरुवात. 3-2-1 लेट्स प्ले. पहिला बॉल ओव्हर द विकेटने पहिला बॉल ओव्हर पिच. कव्हर रिझन मध्ये बॉलला उडवलं. पहिल्या बॉलवर कॅचची संधी निर्माण आणि संधीचं सोनं या मॅच मध्ये करत असताना अजय चव्हाणला पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त आणि पहिली विकेट गमवत असताना मैदानाच्या आतमध्ये AK वॉरियर्स टीमला पहिला झटका. रोहित कनौजियाच्या माध्यमातून आपण चांगला झेल पकडत असताना पहिल्याच बॉलवर अजय चव्हाणला यश प्राप्त झाले आणि पहिली विकेट प्रसाद यांच्या माध्यमातून बाद होतीये. AK वॉरियर्स टीमची न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत आहेत. प्रवीण सोनकांबले दुसऱ्या बॉलवर चांगला स्ट्रोक या मॅच मध्ये सजवलाय. एक सिंगल काढली जाते. धावसंख्येचा श्री गणेश होतोय. धावसंख्या स्कोर बोर्ड वर टीमची टोटल 1 धाव. 2 बॉलच्या समाप्तीनंतर पुढील मॅच फायटर 11 आणि त्यांच्या विरुद्ध गरुडा 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी लगेच उपस्थित व्हा. शेवटचा कॉल आपणच सुद्धा आहे. आपण मुख्य मान्यवरांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस करू. चांगली बॉलिंग या मॅच मध्ये बॉलर अजय चव्हाण चांगल्या टप्प्यावर चांगल्या लाईन लेंथवर बॉलिंग करत असताना आपण पाहताय. 3 बॉलचा खेळ कंप्लीट होत असताना धावसंख्या स्कोर बोर्डवर निल्सन आकडे आपण स्कोर बोर्डवर पाहताय. 1 वर 1 अशी परिस्थिती AK वॉरियर्स टीमची. पुन्हा एकदा खोलातला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड विकेट रिझन मध्ये बॉल मिड ऑनच्या दरम्यान ट्रॅव्हल होत असताना एक धाव कंप्लीट आणि एक धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 धावा. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 बॉल पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमधले शिल्लक आहेत. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा फायदा उचलण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये बॅटर नक्की करेल आणि फायदा उचलण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करत असताना आपण मिड ऑनच्या अगदी वरून बॉलला उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक बॉलवर धावतायत परंतु बॉल सापडला नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा येत आहेत चौकार. 4 धावांच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 6 धावा. AK वॉरियर्स टीमची धावसंख्या. बॅटिंग करत असताना 1 विकेट आतापर्यंत गमावली आहे आणि 6 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा 1 बॉल अजय चव्हाणच्या स्पेल मधला पहिल्या ओव्हर मधला शिल्लक आहे आणि स्ट्राईक इनला बॅटर प्रवीण. पुढील मॅच गरुडा 11 आणि त्यांच्या विरुद्ध फायटर 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती आहे चला आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. मी विनंती करेल सन्मान्य आदरणीय जगदीश नानांना आपल्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. चला गरुडा 11 टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा. या ठिकाणी फायटर 11 टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. गरुडा 11 टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे करू आपण पुढील मॅचचा टॉस. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर हर्ष शर्मा येत आहे दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग साठी. स्ट्राईक इनला बॅटर खलीद खान. कोलातला बॉल यॉर्कर बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना आपण बॉलर हर्ष शर्माला पाहताय.
ऑन दी मार्क एक सिंगल, एक धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 7 धावा. 7 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग अजय चव्हाणच्या माध्यमातून आपण पाहिली आणि तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग हर्ष शर्मा आपल्या टीमसाठी करतोय. पहिल्या बॉलवर एक धाव खर्च केली आहे. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये चांगल्या लाईनवर लेंथवर टप्पावर फेकलाय. एक महत्वपूर्ण सूचना दोन टीम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या मॅच मध्ये फक्त 3 ओव्हर आणि 4 बॉल फेकायचे आहेत. बॉलिंग करणाऱ्या टीमला 2 बॉलची पेनल्टी या ठिकाणी खऱ्या अर्थाने बॅटिंग करणाऱ्या टीमला देण्यात येते आयोजकांच्या माध्यमातून. हा महत्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या मॅच मध्ये बॉलिंग करणाऱ्या टीमला 3 ओव्हर आणि 4 बॉल फेकायचे आहेत. हा महत्वपूर्ण संदेश. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मैत्रीने पुढे सरकत असताना 8 धावा. चांगली बॉलिंग या मॅच मध्ये बॉलर हर्ष शर्मा आपल्या टीम साठी करतोय. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुल करायचा प्रयत्न या मॅच मध्ये बॅटरचा होता, परंतु सक्सेस मिळत नाहीये बॅटरला. सक्सेस इज जर्नी नॉट अ रिस्ट्रिक्शन. यू क्रिएट अ हार्डवर्क, यू गॉट सक्सेस. सक्सेस तुम्हाला मिळवायचा असेल तर हार्डवर्क करावा लागेल या मॅच मध्ये. हार्डवर्क सध्या सुरू आहे बॉलिंग करणाऱ्या टीमचा. चला आता आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडतोय. सन्मान्य आदरणीय जगदीश नाना यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. एका बाजूला गरुडा 11 आणि त्यांच्या विरुद्ध फायटर 11. या दोन टीमच्या दरम्यान एक महत्वपूर्ण मॅचचा सन्मान्य आदरणीय जगदीशजी नाना यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. महत्वपूर्ण मॅचचा टॉस. अनेक मान्यवरांची मांडी आली खऱ्या अर्थाने या स्पर्धेवर आपण पाहताय. सेक्टर 20 प्रीमियर लीग पर्व दुसरं. उभ्या महाराष्ट्राची परंपरा म्हणजे अतिथी देव भव ही भारताची धारा आहे. स्वागत करून तुमच्या आम्ही पालतो परंपरा. या परंपरेनुसार आलेल्या मान्यवरांचं त्याचबरोबर दर्दी प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. फायटर 11 टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि गरुडा 11 टीमला फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलाय. पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये ती मात्र रंगेल, परंतु या मॅच कडे जाऊया. धावसंख्या स्कोर बोर्डवर 8 धावा. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट आहे. 2 विकेट लॉस आहे. एके वॉरियर्स टीम तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर सूरजचा पहिला बॉल डॉट या मॅच मध्ये. त्यानंतर शॉर्ट ट्रॅकर बॉल आपण पुल करायचा प्रयत्न. बॅटची टॉप एज आणि कॉटन बोल्ड मैदानाच्या आतमध्ये पॉलिथ्रो मध्ये चांगला झेल आणि आणखी एक विकेट गमवत असताना एके वॉरियर्स टीम. प्रवीण बाद होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने अपयश बॅटिंग करणाऱ्या टीमला येत आहे आणि कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतोय. कॅप्टनला चांगला रोल या मॅच मध्ये आता पेश करायचा आहे. चांगली बॅटिंग करायची आहे कारण टीम अडचणीमध्ये सापडली आहे. कारण चांगली बॉलिंग या मॅच मध्ये ट्रिपल ए वॉरियर्स टीमने केली आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग आपण हर्ष शर्मा आणि त्याचबरोबर अजय चव्हाणची पाहिली. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होत असताना पहिला बॉल अप्रतिम सूरज कुमारचा आणि तदनंतर एक विकेट या मॅच मध्ये प्राप्त झाली आहे. पुन्हा टॉप एज कॉटन बॉलची संधी. एका हाताने पकडण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये, परंतु सुरक्षित आहे बॅटर. एक धावेच्या मैत्रीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मैत्रीने पुढे सरकत असताना स्कोर बोर्डवर टीमची टोटल 9 धावा आणि 3 विकेट लॉस. एके वॉरियर्स टीम. स्ट्राइक एंडला बॅटर प्रेम. सूरज कुमार सुद्धा चांगली बॉलिंग करतोय ट्रिपल ए वॉरियर्स टीम साठी. आत्मविश्वास जुनावलाय बॉलरचा आणि आत्मविश्वासाने खेळ सध्या सुरू आहे. चांगला स्ट्रोक नक्की आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु घोषांकित क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल झाला. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये बॅटरला भेटेल. एकच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्ड वर टीमची टोटल 10 धावा. 10 ऑन स्कोर बोर्ड, 3 विकेट लॉस.
लेरो से भागकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या मॅच मध्ये प्रयत्न करायचा आहे. आयुष्य छान आहे, रडतोस का वेळा लढण्यास शान आहे. काट्यात पुलाची झुलती कमाने, जगणे निरर्थक बनतो तो बैमान आहे. जगण्यासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला सुद्धा पाण्याला अगदी वरून पडावं लागतं. आणि क्रिकेटची मॅच जिंकायला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागतं. या मॅच मध्ये दोन टीम लढतायत. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये घडलंय. बॅटर होतोय बाद. विकेटचं पतन. आणखी एक विकेट एके वॉरियर्स टीमला मैदानाच्या आतमध्ये गमवत असताना आपण पाहताय. चांगली बॉलिंग सातत्याने प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक बॉलर जबाबदारीने बॉल मैदानाच्या आतमध्ये चांगल्या लाईन लेंथवर फेकतोय आणि सातत्याने विकेट गमावती आहे या मॅच मध्ये एके वॉरियर्स टीम. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. कोलातला बॉल यॉर्कर बॉल होता. सन्मान दिला बॅटरने. डॉट बॉलची सांगता. 3 ओव्हरची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त आणि फक्त 10 धावा. आयोजकांच्या माध्यमातून अंपायर साठी सुद्धा एक आम्ही सूचना पोहोचवतोय. इनिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण बॉल कलेक्ट करा. शेवटची एक ओव्हर मैदानाच्या आतमध्ये शिल्लक 10 धावा धावपलकावर. 3 विकेट 4 विकेट लॉस. सन्मान्य आदरणीय सचिनजी बनकर साहेबांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी आपण पाहताय. सेक्टर 20चं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं आगमन आपण या स्पर्धेमध्ये पाहताय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आयोजकांच्या माध्यमातून. आपुलकीची स्पर्धा आपण पाहताय. आणि अतिथी देव बाबा ही भारताची संस्कृती आहे. प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव येते. एक धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 11 धावा. या ओव्हर मधले फक्त 4 बॉल टाकायचे आहेत बॉलरला. एक बॉल कंप्लीट झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधले. कारण पेनल्टी आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी 2 बॉलची. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 बॉल शिल्लक या ओव्हर मधले. शेवटची ओव्हर आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त 11 धावा आहेत. टॉप एज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट रिझन मध्ये 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. एकाने पकडलाय जेल आणि आणखी एक विकेटचं पतन या मॅच मध्ये होत असताना अपयश बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वात्याला या मॅच मध्ये येत आहे आणि विकेट गमावती आहे कॅप्टनची. कॅप्टन बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस कांबळे बॅटिंग साठी. हार्ड हिटर फलंदाज. परंतु हार्ड हिटिंगच करायची आहे कारण बॉल आता फक्त शिल्लक आहे या मॅच मध्ये. एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला. शॉर्ट ट्रॅकर बॉल. बॅटची टॉप एज. फर्स्ट स्लिप मधून बॉल ट्रॅव्हल होत असताना डिक्लेअर स्वरूपात एक धाव आणि एक धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 12 धावा आणि बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सेकंड इनिंग मध्ये फक्त आणि फक्त 13 धावा. चांगली बॉलिंग प्रदर्शन आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं आणि चला लगेचच लाईनअप करा मैदानाच्या आतमध्ये एके वॉरियर्स टीम आणि लगेचच क्षेत्ररक्षण सेट करा. चोवीस बॉल मध्ये 13 धाब्यांची गरज.
20 पोस्ट बॉल रिमेनिंग 30 रिक्वायर्ड. चला लगेच सेट करा मैदानाच्या आतमध्ये. लो स्कोरिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण दोन टीमच्या दरम्यान पाहताय. फक्त 13 धाब्यांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे ट्रिपल ए वॉरियर्स टीमला. आणि सलामीवीर बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत मनामध्ये आत्मविश्वास घेऊन, कारण पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त बॉलिंग टीमची राहिली आहे. आत्मविश्वास नक्की दुणावला असेल. आणि बॅटिंग साठी अजय चव्हाण आणि त्याच्या सोबतीला बॅटर बिकी, दोन बॅटर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. चांगलं प्रदर्शन या मॅच मध्ये अजय चव्हाणचं बॉलिंग करत असताना पहिल्या मॅच मध्ये अजय चव्हाणची चांगली बॅटिंग झाली आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी तो सुद्धा करतोय. चला फिल्डिंग लवकरात लवकर सेट करा एके वॉरियर्स टीम, विनंती आहे. आणि पुढील मॅच फायटर 11 आणि त्यांच्या विरुद्ध गरुडा 11. दोन टीम आपण सुद्धा रेडी राहा. सन्माननीय आदरणीय अशोकजी कांबळे साहेबांच्या माध्यमातून स्वराज कांबळेजींनी जर या मॅच मध्ये कॅच कंप्लीट केली तर 1001 रुपयाचं पारितोषिक त्याला देण्यात येईल. ही सुवर्ण संधी आहे क्षेत्ररक्षकासाठी, परंतु कॅच या मॅच मध्ये प्राप्त होईल का? कारण हार्ड हिटर फलंदाज स्ट्राईक एंडला अजय चव्हाण, ही महत्वाची गोष्ट आहे. परंतु काय घडेल काय बिघडेल सेकंड इनिंग मध्ये जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सेकंड इनिंगला होती सुरुवात. 24 बॉल आणि फक्त 13 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज. मॅचला सुरुवात. आणि पहिल्या स्पेल मध्ये बॉलर प्रवीण सोनकांबळे बॉलिंग साठी पहिल्या ओव्हर मध्ये तयार. स्ट्राईक एंडला बॅटर अजय चव्हाण. पहिला बॉल सेकंड इनिंग मधला. पहिलाच बॉल ओव्हर पिच, समोरच्या दिशेला लॉफ्ट स्ट्रोक आणि पहिल्या बॉलवर साधावा षटकार. मॅच लवकर समाप्त करण्याच्या इराद्याने बॅटिंग साठी उतरला अजय चव्हाण. आणि लो स्कोरिंग मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. मी तर मधील मॅच मध्ये मजा नाहीये, कारण पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॉलिंग आणि तदनंतर चांगली बॅटिंग. या मॅच मध्ये अजय चव्हाणने पहिल्या बॉलवर 6, दुसऱ्या बॉलवर टॉप एज आणि 2 क्षेत्ररक्षक तुतुमय करत असताना मैदानाच्या आतमध्ये नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा अजय चव्हाणच्या बॅट मधनं कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्डवर 8 धावा. 5 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. शॉर्ट ट्रॅकर बॉल आणि मॅच फिनिश. अभिनंदन टीम ट्रिपल ए वॉरियर्स. चला बॉल जमा करा अंपायर्स कडे. आणि चला पुढील मॅच लगेचच आपण सुरुवात करतोय. गरुडा 11 टीम मैदानाच्या आतमध्ये आपण लाईनअप करा आणि क्षेत्ररक्षण सेट करा. फायटर 11 टीमने टॉस जिंकलाय आणि घेतलाय बॅटिंगचा एक धाडसी निर्णय आणि फिल्डिंग साठी रिस्ट्रिक्शन या मॅच मध्ये आमंत्रित केलंय. मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये अजय चव्हाण ठरतोय. वैयक्तिक बॅट मधनं 13 धाव आणि त्याचबरोबर चांगली बॉलिंग पहिल्या स्पेल मध्ये. चला अजय चव्हाण आपण लवकरात लवकर मुख्य मंचावर या.